श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. म्हणजे नवरात्रीची पहिली माळ घटस्थापना या दिवशी आहे. तर या घटस्थापनेपासून ते नवमी पर्यंत किंवा दशमी पर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत बरेच जणांकडे घट जे असतात ते नवमीला हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात. जसं की आमच्याकडे दसरा आहे. तर ज्या दिवसापर्यंत आपल्याकडे आहे नवमी किंवा दशमी, बऱ्याच जणांकडे मी असं ऐकलं आहे की अष्टमीला सुद्धा हलवतात. तर तेवढे दिवस आपल्याला आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची काय काय सेवा करायची आहे बघा. घटस्थापना आपल्या घरामध्ये असो किंवा घटस्थापना आपल्या घरामध्ये नसो, तुम्ही अखंड दिवा लावत असाल किंवा अखंड दिवा लावत नसाल, पण फक्त या जरी सेवा आपण जिथे राहतो ते रेंटचं घर असू द्या, भाड्याचं घर असू द्या किंवा स्वतःचं घर असू द्या, त्या घरामध्ये घरातील कोणत्याही एका व्यक्तीने, ताई, दादा, अगदी कोणीही जरी ज्या सेवा सांगणार आहे यापैकी कोणतीही एक सेवा, असं काही नाही की तुम्ही सगळ्याच सेवा करा, यातील कोणती एक सेवा तुम्हाला वाटलं की नाही ही सेवा माझ्यासाठी आहे, ही करण्यास मला खूप आनंद होईल किंवा ही मला करावीशी वाटते, तर ती सेवा पहिल्या माळेपासून अगदी म्हणजे 9व्या माळेपर्यंत म्हणजे की नवमी किंवा दशमी पर्यंत रेग्युलर करा. कोणतीही गोष्ट सुरू करा पण ती रेग्युलर मध्ये करा, रोज करा. तर याचं जे फळ आहे, याचं जे पुण्य फळ आहे ते आपल्याला 100% मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या कुलदेवीची सेवा या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याकडून घडेल. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपली जी कुलदेवी असते ती सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये असते आणि ती जेव्हा आपल्या घरामध्ये असते, पाहुणी म्हणून आलेले असते, त्यावेळेला जर आपण आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा केली तर नक्कीच याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. जेव्हाही सेवा करताय, जसं की तुमच्याकडे अखंड दिवा नाहीये, घटस्थापना पण नाहीये, तर अशा वेळेला देवघरासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि सेवा करायची आहे. आपल्याकडे जर आपण अखंड दिवा लावलेला असेल तर तिथे समोर बसून सेवा करायची आहे आणि घटस्थापना केलेली असेल तर तिथे समोर बसून आपल्याला सेवा करायची आहे. तुम्ही असंही करू शकता की सकाळी आपण घरातल्या ताईंनी सेवा केली आणि रात्री जर आपले दादा वगैरे ऑफिसवरून आले त्यांनी काही सेवा केली तर असंही चालेल. दोघांनीही सेवा केली तरी चालेल किंवा घरामध्ये जास्त मंडळी त्यांनी केली तरी चालेल किंवा घरातील कोणत्याही एका मंडळीने किंवा जर आपण कुलस्त्री आहोत त्यांनी केली तर खूप उत्तम आहे. तुम्हाला जर कोणती सेवा संकल्पयुक्त करायची असेल की एखाद्या इच्छेसाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी करायची असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करा की 9 दिवस किंवा 10 दिवस मी अशी सेवा करणार आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करा. आणि फक्त आपल्याला आई भगवतीच्या चरणी आपली सेवा रुजू करायची असेल तर फक्त आपण सेवा करत चला. जी काही आपल्याला म्हणजे वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये व्हावं ते फक्त रोज सेवा सुरू करण्याच्या अगोदर आई भगवतीला प्रार्थना करायची आणि सेवा झाल्यानंतर जी काही चूक भूल झाली आहे त्याबद्दल क्षमा मागायची आणि परत एक वेळा जी काही आपली मनोकामना आहे ती बोलायची आणि आपलं आसन सोडायचं नमस्कार करून. आता सर्वात अगोदर सर्वात सोपी सेवा सांगते, सर्वात सोपी. तुम्ही ऑफिसला जाणारे आहात, तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला वेळ नाहीये, लहान मुलं आहेत, तुम्ही वेळ नाही काढू शकत पूजा पाठ या सगळ्या गोष्टींना, तर ही आहे सर्वात साधी आणि सोपी सेवा. या सेवेमध्ये आपल्या घरातली जर सगळी मंडळी उपस्थित असली या सेवेच्या वेळेला तर खूप छान आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्याला बघायला मिळेल. ते म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी किंवा सकाळी शक्य नसेल तर फक्त संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला किंवा संध्याकाळी शक्य नसेल तर फक्त सकाळी, म्हणजे आपल्या वेळेनुसार आपल्याला घटस्थापना केली असेल तर तिथे, अखंड दिवा लावला असेल तर तिथे किंवा देवघरासमोर आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. समोर फुल असणाऱ्या 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि कापूर घ्यायचा आहे. जे आपलं आरतीचं असतं त्याच्यामध्ये ठेवायचं किंवा निरंजन मध्ये ठेवायचं, ते प्रज्वलित करायचं. 5 लवंगा आणि कापरानी आपल्याला आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे. ही सेवा मी पण यावर्षी पहिल्यांदाच करणार आहे. अगदी 9 दिवस 5 लवंग आणि कापरानी कुलदेवीची आरती करणार आहे. मी सुद्धा ही सेवा करणार आहे. तर हे घ्यायचं आणि आपल्या कुलदेवीची जी कोणती आरती आहे ती आपल्याला करायची आहे. आता मी दोन्हीही वेळेस करणार आहे, सकाळी आणि संध्याकाळी. सुरुवातीला गणपतीची आरती घ्यायची आणि त्यानंतर कुलदेवीची आरती घ्यायची. डायरेक्ट कुलदेवीची आरती घ्यायची नाही. आता देवीची आरती तुळजापूरची वगैरे असेल तर समजा कोणती कुलदेवी असेल आणि तुम्हाला त्यांची आरती माहित नाही तर दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी ही आरती आपण देवीची म्हणू शकतो कोणत्याही कुलदेवीसाठी.
सगळ्या सेवांसोबत जरी आपण ही सेवा केली तर याचे खूप छान म्हणजे आई भगवतीची आपल्याकडून सेवा होईल, आई भगवतीची आरती आपल्या घरामध्ये होईल आणि कुलदेवीची कृपा सुद्धा आपल्याला मिळेल। त्यानंतरची दुसरी सर्वात प्रभावी सेवा म्हणजे ही सुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे। तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं होत नसेल, तुम्हाला तेवढा वेळ नाहीये, तुम्ही वर्किंग आहात, काही आहात, तर आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही असं ठरवून तुम्ही संकल्प करून करू शकता किंवा असंच की मी रोज 11 करेल किंवा रोज 5 करेल, रोज 9 करेल, या पद्धतीने सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता। सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केल्याने दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ आपल्याला मिळतं। त्यामुळे तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये संकल्पयुक्त की 9 दिवसांमध्ये मी सिद्ध कुंजिकाचे 51 पाठ करेल, 108 पाठ करेल, 21 पाठ करेल किंवा 9 दिवसात 9 पाठ करेल, या पद्धतीने सुद्धा तुम्ही या 9 दिवसामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता। सेम तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा करू शकता आणि कोणीही करू शकतं। ही झाली सर्वात साधी आणि सोपी दुसरी सेवा। सुरुवातीला या साध्या सेवा सांगितल्या की ज्यांना बाकीच्या शक्य नाही त्या ह्या साध्या सेवा करू शकतात। आता तिसरी सेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे आहेत। जेव्हा आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करतो त्यावेळेला नवचंडी केल्याचं फळ जे आहे, पुण्य आहे, ते आपल्याला मिळतं, जे की मी पण करणार आहे। आणि हे सिद्ध कुंजिका स्तोत्राचे जे पाठ आहेत ते माझे मिस्टर करणार आहेत। तर आता 14 पाठ कसे करायचे, तर पहिल्या माळीपासून 9व्या माळीपर्यंत किंवा दसऱ्यापर्यंत आपण ऍडजस्ट करायचं। आज 2 पाठ केले, उद्या 1 केला, परवा 3 केले किंवा 1 केला, जे राहिलेले 2-3 असे ऍडजस्ट केले आपल्या याच्यानुसार। असं काही नाही, कोणत्या दिवशी किती वाचायचं हे तुम्ही ठरवा आपल्या टायमिंगवर, पण या 9 दिवसामध्ये आपल्याला 14 पाठ कंप्लीट करायचे आहेत। आता दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काय की पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला कोणाशीही न बोलता, मध्ये न उठता पठण करणं, याला म्हणतात दुर्गा सप्तशतीचा एक पाठ। तर या पद्धतीने आपल्याला पाठ करायचे आहेत। आता हे तुम्हाला शक्य नसेल की 14 पाठ आम्ही करू शकत नाही, तर या 9 दिवसामध्ये तुम्ही 9 पाठ करू शकता, म्हणजे रोज 1 पाठ, या पद्धतीने 9 पाठ करू शकता किंवा तुम्ही 5 पाठ करू शकता, तुम्ही 3 पाठ करू शकता किंवा या 9 दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ सुद्धा करू शकता। म्हणजे आज 2 अध्याय वाचले, उद्या 1 वाचला, परवा 3 वाचले, परवा 1 वाचला, या पद्धतीने ऍडजस्ट करून 9 दिवसांमध्ये तुम्ही तो जो ग्रंथ आहे तो पूर्ण वाचन करून संपवू शकता। या पद्धतीने आपण दुर्गा सप्तशतीची सेवा करू शकतो। त्यानंतरची पुढची चौथी सेवा आहे ती म्हणजे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आपल्या घरी जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। महालक्ष्मीचा म्हणजे माता लक्ष्मी कमळात बसलेली मूर्ती आहे त्याच्यावर करायचं आहे किंवा जे आपण घटामध्ये समजा टाक ठेवलेला आहे पण बाकीचं आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो तर असेल त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आणि कुंकुमार्चन तुम्ही रोज करू शकता, म्हणजे रोज करू शकता आणि रोज करताना अभिषेक करायची गरज नाही। पहिल्या दिवशी आपण अभिषेक करून कुंकुमार्चन करायचं आणि रोज त्याच्यावरच कुंकुमार्चन करायचं, रोज ते कुंकू काढून घ्यायचं नाही। या 9 दिवसामध्ये तरी म्हणजे मी तरी काढून घेत नाही, 9 दिवसामध्ये जेवढं म्हणजे वरचेवर त्याच्यावर पडत जाईल ते तेवढं राहू द्यायचं आणि मग आपले नवरात्र संपल्यानंतर ते कुंकू जे आहे ते एका डब्बीमध्ये किंवा कशामध्ये तरी भरून ठेवायचं आणि हेच कुंकू जे आहे ते परत आपण कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकतो आणि आपल्याला टीका लावण्यासाठी सुद्धा वापरू शकतो। तुम्ही बघू शकता हे कुंकुमार्चन केलेलंच कुंकू आहे, हे तुम्ही या पद्धतीने लावू शकता एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा तुम्हाला तुमचं लक साथ देत नाहीये तर अशा वेळेला तुम्ही लावू शकता। बऱ्याच वेळेला आपल्याकडे नॉलेज खूप आहे पण आपण जे बोलतो जे सांगतो त्याचा प्रभाव समोरच्यावर पडत नाही किंवा मनामध्ये खूप गोष्टी आहेत पण ते आपण एक्सप्रेस करू शकत नाही, कॉन्फिडन्स नाही येतो, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा जो टीका आहे तो लावू शकता आणि तेच कुंकू आपण परत परत वापरू शकतो। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला जर रोज काढायचं असेल किंवा तुम्ही आजपर्यंत म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आज कुंकुमार्चन केलं उद्या ते काढून घेत असाल तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने केलं तरी चालेल, ती पद्धत काही चुकीची नाही।
तर या पद्धतीने आपण कुंकुमार्चन ही सेवा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायची आहे. आता त्यानंतरची सेवा म्हणजे की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला करायचं आहे. ते म्हणजे आपण समजा देवघराचा आपला अखंड दिवा जो आहे, जिथे आपल्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा घट असतील तिथे असेल, तर देवघरामध्ये जेव्हा आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावतो किंवा तुमच्या देवघरामध्ये जर अखंड दिवा असेल तर खूप उत्तम. दिवा लावल्यानंतर आपल्याला 16 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे आणि तेही मोठ्याने, मनातली मनात बोलायचं नाहीये. आपल्या सोबत आपल्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहत असते. आपण जे बोलतो, जे सांगतो, त्या प्रत्येक गोष्टीला ती तथास्तु म्हणत असते. आणि ज्या वेळेला हे मंत्र स्तोत्र आपण मोठ्याने बोलतो तेव्हा आपल्या घरातील जे वातावरण आहे ते सकारात्मक होतं आणि जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊ लागते. त्याच्यामुळे मोठ्याने श्री सूक्तम म्हणायचं आहे. आता तुम्हाला श्री सूक्तम अवघड वाटत असेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरी चालेल. महालक्ष्मी अष्टकम खूप छोटं आहे आणि म्हणायला पण खूप म्हणजे सोपं आहे. अगदी एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणण्यासाठी 1.5 ते 2 मिनिटं लागतात, यापेक्षा जास्त वेळ नाही. तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते. आणि काहीच शक्य नसेल तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नवार्णव मंत्र जो आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राचा आपल्याला काउंटलेस म्हणजे काउंट करायचं नाही, जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा जप या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आई भगवतीसाठी, आपल्या कुलदेवीसाठी आपल्याला करायचं आहे. तर यापैकी जी सेवा तुम्हाला योग्य वाटेल ती या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कंटिन्यू करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आई भगवतीची तुमच्यावर, माझ्यावर, आपल्या कुलदेवीची नक्कीच आपल्यावर कृपा होईल. श्री स्वामी समर्थ.